त्यामुळे महामार्गावरच्या वाहतुकीला फटका बसलाय। राजुला बल्लारपूर राष्ट्रीय महामार्ग आणि चंद्रपूर भोयेगाव गडचांदूर राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय। मराठवाडा आणि यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, यामुळे वाहतुकीला फटका बसलाय। दरम्यान नदीकाठच्या भागातील शेकडो हेक्टर शेतजमिनीवरचं पीक पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडून गेलंय। वाहतूक ठप्प झाल्याने मालवाहतूक करणारी वाहनं वर्धा नदीच्या दोन्ही बाजूने अडकली आहेत। पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी। चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासापासून पाऊस नाही आहे, पण पूर परिस्थिती उद्भवलेली आहे। आपण सध्या भोयगाव मार्गाच्या पुलावर आहोत। हा पूल जो आहे तो पूर्णपणे पाण्याने वेढलेला आहे। वर्धा नदी जी वाहत आहे त्या वर्धा नदीच्या संपर्कात जितके पूल आहे ते पूल सगळे सध्या पाण्याखाली आहेत। आणि भोयगाव मार्ग असो की चंद्रपूर राजुरा मार्ग असो, हे दोन्ही पूल पाण्याखाली असल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे आणि त्याच्यामुळे आजूबाजू त्याच्याकडे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या चंद्रपूर शहरातल्या ज्या नद्या आहेत, इरई असो किंवा झरपट, याही फुगल्या आहे। काही वेळ तास पुन्हा जर असाच पाणी वाढत राहिला तर शहरातल्या काही जे वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची फार दाट शक्यता आहे। सध्या तरी पाऊस नसल्यामुळे पण अलर्ट दिलेला आहे। प्रशासनाने देखील अलर्ट दिलेला आहे की जे जवळपास नदीच्या जवळपास जे लोक राहतात त्यांनी तिथले घर जे आहेत ते खाली करण्यासाठी प्रशासनाने सुद्धा सांगितलेले आहे। परंतु सध्या पाऊस नसल्यामुळे आणि इरई धरणाचे जे दरवाजे ते उघडल्या नसल्यामुळे सध्या तरी पूर परिस्थिती नाही, पण काही तासात ही पुन्हा परिस्थिती निर्माण होऊ शकते। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, भोयगाव, चंद्रपूर। तिकडे अहमदनगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालंय। नगरसह नाशिक जिल्ह्यातील धरणं ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे यंदा पाण्यासाठी मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक असा संघर्ष होणार नाही अशी अपेक्षा आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून सर्वदूर पाऊस कोसळतोय, त्यामुळे शेत शिवार जी आहे ती पाण्यानं ओसंडून वाहत आहेत। मी अशाच एका शेतावरती आलोय। राहता तालुक्यामध्ये आपण जर चित्र बघितलं तर शेतामध्ये जे पाणी आहे ते खळखळून वाहताना दिसतंय। काल संध्याकाळपासून सगळ्या तालुक्यांमध्ये पाऊस कोसळतोय, ज्यामध्ये राहता असेल, श्रीरामपूर असेल, कोपरगाव असेल, अकोले असेल किंवा दक्षिण नगर जिल्हा असेल, सगळीकडे पाऊस कोसळतोय। त्यामुळं खरीप उत्पादक जे शेतकरी आहेत यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती, त्यामुळं लाखो हेक्टरवरती जी कापूस असेल, सोयाबीन असेल, याची जी पेरणी केलेली आहे ही पेरणी वाया जाते की काय अशी जी चिंता आहे ती शेतकऱ्यांना लागलेली होती। आता मात्र ती चिंता कुठेतरी दूर झाल्याचं चित्र आहे। सगळीकडे पाऊस कोसळतोय, त्यामुळं खरीपाला जीवदान मिळालेलं आहे। तर दुसरीकडे जिल्ह्यातली जी धरणं आहेत त्यामध्ये मुळा धरण असेल, भंडारदरा असेल किंवा निळवंडे धरण असेल, हे देखील ओसंडून वाहत आहेत। त्यामुळं त्या धरणातनं जे पाणी आहे ते जायकवाडीच्या दिशेने झेपावतंय। तर नाशिकमधली जी धरणं आहेत ती देखील भरली आहे। त्यामुळं जायकवाडी धरणामध्ये आता 90% जास्त पाणी साठा झालाय। गेल्या वर्षी नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष बघायला मिळालेला होता। नगरच्या धरणांमधनं पाणी सोडावं लागलं होतं। यावेळी मात्र नगर नाशिकची धरणं भरली आणि मराठवाड्यातलं जायकवाडी धरण देखील भरतंय। त्यामुळं मराठवाड्यामध्ये देखील आनंद आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये देखील आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। तिकडे हिंगोलीमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलाय। मुसळधार पावसामुळे कळमनुरी तालुक्यातील देवजना इथे कयाधू नदीला पूर आलाय। या पुरात अडकलेल्या 16 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। अद्यापही या ठिकाणी काही नागरिक अडकून पडले असून त्यांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सोलापूरच्या वैराग इथे हिंगणी मध्यम प्रकल्प हा ओव्हरफ्लो झालाय। बार्शी तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे या ठिकाणी असलेली राम नदी आणि भोगवती नदी यांना पूर आलाय। हिंगणा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। वैरागच्या अनेक गावात पाणी शिरलंय। शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास मिटलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे हिंगणी आणि वैराग रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय।
तिकडे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार मेहकर तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे लोणार तालुक्यातील गांधारी नदीला पूर आलाय। या पुराच्या पाण्यात अनेक शेतमजूर अडकले आहेत। यातील काही मजुरांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून नदी ओलांडली। नांदेड जिल्ह्यासह शहरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे शहरातील हिंगोली गेट भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे बीडमधील बिंदुसरा धरण ओसंडून वाहू लागलाय। याच धरण परिसरात काही स्टंटबाज हुल्लडबाजी करताना पाहायला मिळाले। काही हुल्लडबाज सांडव्यावर जाऊन रील बनवत होते असं समोर आलंय। या ठिकाणी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जाते। या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्यानं एखादा अपघात घडला तर त्यानंतरच प्रशासनाला आणि या अशा हुल्लडबाजांना जाग येणार का असा प्रश्न आता विचारला जातोय। परभणी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। नदी नाल्यांना पूर आला असून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडत असल्याचं समोर आलंय। परभणी शहरसह जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। नदी आणि नाले पात्र सोडून वाहत आहेत आणि याच परिस्थितीमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या घटना घडत आहेत। मानवत तालुक्यातील एका गावामध्ये चक्क राज्य परिवहन महामंडळाची एसटीच पाण्यामध्ये वाहून गेली आहे। तर सेलू तालुक्यातील बोधी या गावामध्ये 20हून अधिक जनावरं या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत। पावसाळा सुरू झाल्यापासून परभणीकरांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती, परंतु हा पाऊस काही होत नव्हता। निसर्गाने या 2 दिवसातच मोठा पाऊस परभणीकरांना दिलाय आणि या पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। रस्त्यावरून अशा पद्धतीने नदी आणि नाल्यांचं पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे। परभणी, सेलू, मानवत आणि जिंतूर तालुक्यातील अनेक गावांचा या पाण्यामुळे संपर्क तुटलेला आहे। जिल्ह्यातील जवळपास 40हून अधिक गावं सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचं सांगण्यात आलं आहे। प्रशासन सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे। ज्या ठिकाणी जी लागल ती मदत देखील पोहोचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। तिकडे जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात सर्वच मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द, विडोळी या गावांना पुराचा फटका बसलाय। पांगरी खुर्द इथला तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं परिसरातल्या गावात पाणी शिरलंय। त्यामुळे गावातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। अद्यापही इथला पूर ओसरलेला नाही। शेतात पाणी शिरल्यानं कपाशी आणि सोयाबीनची पिकं भुईसपाट झाली आहेत। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील सर्वच मंडळामध्ये जे आहे ते ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि मी सध्या मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द या गावामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर या गावाची जर परिस्थिती आपण बघितलं तर हे सगळं गाव जे आहे ते अशा पद्धतीनं पाण्यानं वेढलेलं होतं। या वाड्याला जे आहे ते या ठिकाणी पूर आलेला आहे। या जवळपासच्या गावाचा जो आहे तो या ठिकाणी संपर्क जो आहे तो तुटलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। याच पूर आल्यानं या वाड्याचं पाणी जे आहे ते अशा पद्धतीनं शेतात शिरल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आपण जर बघितलं तर मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द असेल, विडोळी असेल, तलाव सांगी असेल, अशा पद्धतीच्या सर्वच मंडळामध्ये जे आहे ते अतिवृष्टी झालेली आहे। मी सध्या याच गावामध्ये आहे आणि या गावाला जे आहे ते पुराच्या पाण्यानं वेढलं होतं। मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या गावातील सर्व नागरिकांचं जे आहे ते रात्री स्थलांतर केलं होतं। मात्र आता जो आहे तो पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला आहे। मात्र
पूर जो आहे तो अजूनही अद्यापही कायम असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। हे जे आपण जर बघितलं तर हे कापूस आहे शेतकऱ्याचा, मात्र हे पूर्ण पुराच्या पाण्यानं जे आहे ते आडवा झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। याला बोंड सुद्धा लागलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं जे आहे ते या ठिकाणी अतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। आपण जर माझ्या मागे बघितलं तर हे सगळे ग्रामस्थ आहेत आणि हे सगळे ग्रामस्थ अजूनही या ठिकाणी दाखल आहेत। मात्र पुराचं पाणी जे आहे ते अजूनही कमी होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही। आपण जर पलीकडच्या शेतामध्ये जर बघितलं तर सोयाबीनचं जे क्षेत्र आहे आणि सोयाबीनचं क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे वाहून गेल्याचं या ठिकाणी बघायला मिळतं। खूप मोठा फटका जो आहे तो या पावसाच्या पाण्याचा या गावकऱ्यांना, या परिसरातील नागरिकांना, शेतकऱ्यांना या ठिकाणी बसल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। अजूनही जवळपास 9 ते 10 तास झाले पाऊस बंद होऊन, मात्र अद्यापही या पूर जे आहे तो अद्यापही कायम असल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे आता जर अजून पावसाचा जोर वाढला तर अजूनही परिस्थिती जी आहे ते बिकट होण्याची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, मंठा, जालना। त्यामुळे आपण जालना जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली, पण एकूणच मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलंय। छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसानं थैमान घातलंय। अजंठ्याच्या डोंगर माथ्यावर पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। त्यामुळे वाघूर नदीला पूर आलाय। डोंगर माथ्यावर उगम पावणाऱ्या वाघूर नदीचे अजिंठ्याच्या डोंगरावरून कोसळतानाचं रौद्र रूप कॅमेऱ्यात कैद झालंय। हे रौद्र रूप पाहण्यासाठी नागरिक सुद्धा गर्दी करताना दिसत आहेत। हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं शहरातल्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय। पुराचं पाणी घरामध्ये शिरल्यानं नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचं, धान्याचं नुकसान झालंय। पाणी ओसरल्यानंतर आता नागरिक आपापल्या घराची स्वच्छता करण्यात व्यस्त आहेत। हिंगोली जिल्ह्यात परवा मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि या पावसाने जे आहे ते मोठा हाहाकार उडवला। हिंगोली शहरातील अनेक वस्त्यांमध्ये जे आहे ते पाणी शिरलं होतं। त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक नद्या आणि ओढ्यांना पूर आला, मोठी नुकसान झाली आहे। सध्या मी हिंगोलीतील बांगरनगर या भागामध्ये आहे आणि काल जर आपण या भागामध्ये पाहिलं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे ते पूर्णपणे पाणी शिरलं होतं आणि या भागातील अनेक घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचं, अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण बघतोय की सध्या थोडासा पाऊस थांबलाय आणि पाणी ओसरल्यानंतर जे आहे ते नागरिक आपापल्या घराची स्वच्छता करत आहेत। किती मोठ्या प्रमाणात या घरामध्ये हा सगळा गाळ साचलेला आहे आणि या गाळामुळे जे आहे ते संपूर्ण थर साचला गेलाय आणि हे सगळी स्वच्छता नागरिकांकडून सुरू आहे। बांगरनगर भागामधील जे घरं आहेत त्या घरामध्ये हे सगळं पाणी शिरलं होतं। या भागातील दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नागरिकांना आता हा सगळा गाळ, ही सगळं माती, ही सगळं काढण्याची आता ही कसरत करावी लागत आहे आणि यामुळे आता रोगराई देखील पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकंदरीतच या सगळ्या पावसाने जे आहे ते हिंगोलीकरांची मोठी दणादण उडवली, मोठा हाहाकार केला आणि आता नागरिकांना जे आहे ते हे सगळं घराची आपल्या स्वच्छता करावी लागत आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। शरद पवार हे कसले जाणते राजे, ते पुरोगामी नेते नसून ते फक्त एका टोळीचे प्रमुख असल्याची खरपूस टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे। यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरही तोफ डागली। जरांगे हा माणूस गुंड आणि मारामाऱ्या करणारा शरद पवार यांचा माणूस असल्याचा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे। कोमी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत। राज्यातला एक महत्वाचा नेता तुमच्या यादीत मला दिसला नाही, म्हणजे शरद पवार। त्यांना भेटणार नाही तुम्ही? शरद पवारांना भेटणार? अहो, शरदचंद्रजी पवार जाणता राजा अजिबात नाही, पुरोगामी नेता अजिबात नाही। शरदचंद्रजी पवार एका टोळीचे प्रमुख आहेत। मी नेहमी सांगत आलोय माझ्या सभामधून, शरद पवारांना जर या 18 पगड जाती कळल्या असत्या, सामाजिक न्याय कळला असता, भटक्या विमुक्त जाती जमातींची काय अडचण आहे हे कळलं असतं तर शरदचंद्रजी पवार 3-4 वेळा पंतप्रधान झाले असते। शरद पवार फक्त कारखानदारांचे नेते आहेत, पैसेवाल्यांचे नेते आहेत शरदचंद्रजी पवार, आणि घराणी सांभाळतात शरदचंद्रजी पवार। माढा लोकसभेमध्ये लक्ष्मण हाकेला तिकीट देतो म्हणलेले,
धनगर समाजाला मी तिकीट देणार असं जाहीर सांगणारे शरदचंद्रजी पवार शेवटी एक दिवस अगोदर मोहित्यांचा उमेदवार आणतात, निवडून आणतात. कसा चालेल शोषित, वंचित, ओबीसी, भटका शरदचंद्रजी पवारांना? आणि कसे जाणते राजे आणि कसे पुरोगामी नेते शरदचंद्रजी पण पवार? परत तोच मुद्दा की जर ओबीसीच्या या मुद्द्याला जर काही त्याला आधार द्यायचा असेल तर महाविकास आघाडीतलं महत्वाचं नेतृत्व शरद पवार आहेत. त्यांनी जर याला विरोध केला किंवा त्यांची भूमिका स्पष्ट नाही केली तर अडचण तुमची देखील तिथं होणार आहे. जर समजा हे असेल, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवताय? हे बघा, शरदचंद्रजी पवार ज्या राष्ट्रवादीचे जेवढ्या लोकसभा विधानसभा कन्सिस्टन्सी आहेत ना, तिथला बेस वोटर धनगर समाज आहे. मी धनगर का बोलतोय? धनगराचं पॉकेट्स आहेत तेवढे, पण ओबीसी बांधवांचं काय? धनगर एवढा बहुसंख्येनं असून सुद्धा त्याचा तुम्ही विचार करत नाही, तर मग ओबीसी छोट्या घटकांचं काय पडलंय या शरद पण मला पवारांना? परत एकदा तोच प्रश्न विचारायचा आहे. धनगरांना तिकीट जाहीर करायला सुरुवात केली आहे शरद पवारांनी. किती दिले? नारायणआबा पाटलांना पहिलं तिकीट त्यांनी जाहीर केलं. सांगतो, महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित पक्ष धनगरांना ज्यावेळी तिकीट देतात, अगोदर जाहीर करतात, त्यावेळी त्यांचा पराभव करण्याचा प्लॅन ठरलेला असतो. त्यामुळं हे जाहीर करायचं, मतांचं केंद्रीकरण करायचं आणि त्या माणसाचा ठरवून पराभव करायचा. ज्या शिवाजीराव बापू शेंडगेंनी स्वर्गीय राष्ट्रवादीला सगळ्यात पहिल्यांदा पाठिंबा धनगर समाजाच्या वतीनं राष्ट्रवादीला शरद पवारांनी दिला, त्याच शिवाजीराव बापू शेंडगेंचा पराभव करण्याचं काम याच शरदचंद्रजी पवारांनी केलेलं आहे. माझा आरोप आहे डायरेक्ट त्यांच्यावरती. उगवत्या सूर्याला मतदान करा म्हणणारे हेच शरदचंद्रजी पवार. कुठले पुरोगामी आणि कुठले जाणते राजे? काय कळले? काय का म्हणून शरद पवारांना आम्ही मतं द्यायची? का शरद पवार 10 खासदाराच्या पुढे जाऊ शकलेले नाहीत आजपर्यंत? हे खूप संकुचित वातावरण आणि दिवस